नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाची काळजी घेणं काळाची गरज. भाजप नेते तथा शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांचं आवाहन. मी कर्जमुक्त होणारच हे शिवसेनेने सुरू केलेले अभियान नसून एक प्रकारचे शासनाविरुद्ध आंदोलनच. आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि चिपळूणचे माजी आमदार तथा दैनिक सागरचे संपादक निशिकांत उर्फ नाना जोशी यांच्यावर शोकाकुल वातावरणात करण्यात आले अंत्यसंस्कार. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाची काळजी घेणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन भाजप नेते तथा राज्याचे शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांनी केलं आहे. पर्यावरणाची काळजी करणं खरं म्हणजे प्रत्येकाचं काम आहे. अगदी शहरात राहणाऱ्याने ओला कचरा सुका कचरा वेगळा करून त्याचं निचरा करणं, तिथपासून खेड्यावर राहणाऱ्याने सुद्धा समुद्रकिनारी राहणं. जसं इथल्या महिला बचत गटाने समुद्राच्या किनाऱ्यावर जर आपण विशिष्ट प्रकारची झाडं लावली तर तिथलं जे काही धूप प्रतिबंध आवश्यक आहे ते त्या ठिकाणी होऊ शकतं. जमिनीचा आपण बचाव करू शकतो. असं पर्यावरण दिनाला प्रत्येकाने मी ह्या वसुंधरेला वाचवण्यासाठी एक पाऊल काय टाकू शकतो याचा विचार करावा आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्की करावी. रत्नागिरी तालुक्यातील भाटे येथे असलेल्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसंच शेतकऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नामदार विनोद तावडे यांनी पूर्णगड, पावस, मिऱ्या, शिरगाव आणि भाटे येथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. चांगलं काम करणाऱ्या ज्यांना शक्य या राज्याचे विनोदजी तावडे आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांच्या शिवार संवाद यात्रेच्या मला वाटतं गेले 8-15 दिवस या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार, खासदार हे या शिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रावर फिरत आहेत. शेतकरी, मच्छीमार यासाठी केलेल्या कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना आहेत, विशेषतः आंबा याला धरून सुद्धा काही आपल्या चांगल्या 4-5, 8-10 सूचना असतील. ह्या गोष्टी केल्या तर याला आंबा बागायतदाराला काही उपयोग होऊ शकतो. भाजप जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना शिवार संवाद यात्रेचा उद्देश सांगून केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचं सांगितलं. खरं तर गेले 15 दिवस या राज्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार या राज्याचं अर्थमंत्रिमंडळ, या राज्यातील सर्व आमदार, सर्व खासदार, केंद्रीय मंत्री या महाराष्ट्रातील बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला भेटण्याकरता शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. ज्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी जबाबदारी घेतली त्या गोष्टीला सुद्धा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सुद्धा 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. आणि एक सिंहावलोकन करावं, आपल्या राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना भेटावं. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोचाव्यात. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा महिला बचत गटाच्या माध्यमातून योजना असतील, आरोग्यविषयक योजना असतील, केंद्र सरकारच्या विविध खात्यातील योजना असतील
त्यांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून धूरमुक्त कुटुंब करण्याचं एक ऐतिहासिक काम केलं. तर मातांना सुद्धा आरोग्याच्या खर्चासाठी 6,000 रुपयाची व्यवस्था केली. सामान्य माणसाला 12 रुपयामध्ये 2 लाखाचा त्याला विमा मिळू लागला. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ह्या मोदी सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये केल्या. शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांचं भाटे येथील नारळ संशोधन केंद्रात आगमन होताच अधिकारी आणि नेते मंडळींनी त्यांचं स्वागत केलं. मी कर्जमुक्त होणारच हे शिवसेनेने सुरू केलेले अभियान नसून शासनाविरुद्ध एक प्रकारचे आंदोलनच असल्याचे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केलं आहे. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार वाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या मतदारसंघामध्ये मी कर्जमुक्त होणार हे अभियान राबवलं जात आहे. अभियान म्हणण्यापेक्षा हे आंदोलन आहे. शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की विदर्भ मराठवाड्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं लोण आता हळूहळू कोकणातही पसरते की काय अशी भीती आमदार उदय सामंत यांनी व्यक्त करून शासनाविरुद्ध कडक शब्दात टीका करीत शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सोडवू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्याची परिस्थिती आणि विशेषतः कोकणातल्या असलेल्या आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांची परिस्थिती जर आपण बघितली तर विदर्भातली परिस्थिती कोकणामध्ये येते की काय अशी देखील चर्चा आता नाक्यावर व्हायला लागलेली आहे. काल आदरणीय मुख्यमंत्र्यांना ज्यांना आपण पत्र दिलं त्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला 3-4 दिवस जाळपोळ झाल्यानंतर आश्वासित केले की मी कर्जमुक्त करणार आहे म्हणून. पण कर्जमुक्त करत असताना अल्पभू धारकालाच मी कर्जमुक्त करणार आहे अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजींनी प्रत्येक शेतकऱ्याला दाखवून दिलेला आहे आणि याचा थोडाफार साक्षीदार मी देखील आहे. आम्ही 2.5 वर्ष भाजप सरकार बघतोय पण या दोन्ही सरकारमधला जर फरक बघितला तर शिवसेनेकडूनच आमच्या अपेक्षा आहेत आणि शिवसेनेचे नेते आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे आम्हाला कर्जमुक्त करू शकतात की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना. मी कर्जमुक्त होणारच या शिवसेनेच्या वतीने हातखंबा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांकडून 11 प्रश्नांचे लेखी फॉर्म भरून घेण्यात आले आणि ते फॉर्म मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. यांच्याकडे सुपूर्द करत आहे. रत्नागिरी जिल्हा यांच्याकडे सुपूर्द करत आहे. त्यासोबत या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, सभापती मेघना पाष्टे, शिवसेना महिला अध्यक्षा शिल्पा सुर्वे, रत्नागिरी शहर शिवसेना संघटक बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक राजन शेटे, गजानन पाटील आदी शिवसेनेचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर सभापती प्रकाशजी त्यांनी कर्ज घेतलेलं असते. कर्ज कोणी घेतलेलं आहे? वेळ पडल्यास संघर्ष करू आणि रस्त्यावर उतरू, परंतु कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक
यांनी व्यक्त करून संघर्षाला तयार राहण्याचं आवाहन केलं। फळ लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बागायती आहे, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भात शेती सुद्धा या ठिकाणी केली जाते। थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर इथल्या शेतकऱ्याचा भात शेतीचं उदाहरण द्यायचं झालं तर यामध्ये जर भाताला ज्या शेतकऱ्याला साधारणतः जो खर्च येतो तिप्पट खर्च येतो आणि 25% त्याला उत्पादन होतं, तरी सुद्धा तो ती शेती करत असतो, आपला उदरनिर्वाह चालवत असतो आणि या ठिकाणी कधीही त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार पण केलेला नाही। थोडक्यात या ठिकाणचा कणखर बाणा असलेला हा आमचा शेतकरी आहे, मनाने कणखर आहे, कष्ट करणारा सुद्धा शेतकरी आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी त्याला संघर्ष हा करावाच लागतोय आणि म्हणून प्रचंड जरी वरून चांगला दिसत असला तरी आपल्याला प्रगतीपासून लांब असलेला शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी कोकणामध्ये पाहायला मिळेल। रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही आपले विचार व्यक्त केले। कृपया खालील प्रश्नांची उत्तरे देऊन सरकारला निरुत्तर करा। योग्य वाटणाऱ्या चौकोनात फक्त खून करायचे। शेतकरी म्हणून आपण सुखी आहात का? शेतीशिवाय आपले दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन आहे का? पीक विमा योजनेचा तुम्हाला लाभ झाला आहे का? शेती करण्यासाठी तुमच्यावर कर्जाचा भार आहे का? आंबा बाजूला हमी भाव हवा आहे की नको आहे? कर्ज वसुलीच्या दबावामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो का? शिवसेनेच्या वतीनं आयोजित मी कर्जमुक्त होणारच या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानं भविष्यात आपण कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीतच राहू असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला। शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीने जे भाषण केलं त्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि विशेषतः शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिवसेनेला अभिमानाचं असं त्यांनी भाषण तिथे केलं। त्यांनी आपल्या साहेबांना उद्देशून काय सांगितलं? राजू शेट्टींचा पक्ष देखील आपल्या सरकारमध्ये आहे आणि शिवसेना देखील त्याच्यापेक्षा मोठा पक्ष म्हणून सरकारमध्ये आहे, पण राजू शेट्टींच्या भाषणामध्ये राजू शेट्टींनी सांगितलं की देशामध्ये धाडस करणारा आणि प्रखरतेने बोलणारा जर देशामध्ये एकमेव नेता कोण असेल तर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे आहेत आणि म्हणून त्यांचा साथ द्यायचा निर्णय राजू शेट्टी सारख्या कार्यकर्त्यांनी घेतला असं त्यांनी स्पष्ट भाषणामध्ये सांगितलं। चिपळूण येथील माजी आमदार तथा दैनिक सागरचे संपादक आणि मालक निशिकांत उर्फ नाना जोशी यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। याप्रसंगी आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राजाभाऊ लिमये, डॉक्टर श्रीरंग कदरेकर, भास्कर शेटे, माजी नगराध्यक्ष उमेश शेटे आदी उपस्थित होते। पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग असं काम करून अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या निशिकांत उर्फ नाना जोशी यांच्या निधनाचं वृत्त समजताच आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, माणिक जगताप, बापूसाहेब खेडेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे, दापोली बँकेचे चेअरमन जयंतराव जालगावकर, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम यांच्यासह सर्वपक्षीय नेते, अधिकारी, व्यापारी आदींनी त्यांचं दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली। आरके डिजिटल केबल सर्व्हिस आणि के-टीव्ही परिवारातर्फे कैलासवासी निशिकांत उर्फ नाना जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाची काळजी घेणं काळाची गरज, भाजप नेते तथा शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांचं आवाहन। मी कर्जमुक्त होणारच हे शिवसेनेने सुरू केलेले अभियान नसून एक प्रकारचे शासनाविरुद्ध आंदोलनच, आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। आणि चिपळूणचे माजी आमदार तथा दैनिक सागरचे संपादक निशिकांत उर्फ नाना जोशी यांच्यावर शोकाकुल वातावरणात करण्यात आले अंत्यसंस्कार। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।